जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत अपयश तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. नमस्कार, मी विश्वनाथ कदम. अहोरात्र प्रयत्न करून, संघर्ष करून, कष्ट करून जर वाट्याला अपयशच येत असेल तर कशासाठी संघर्ष करायचा? हे सोडून दिलेलं नाही का चांगलं? अपयश हे फक्त तुमच्याच वाट्याला आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्यासारखे 80% लोक याच अपयशाच्या मार्गातून जात आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी येत आहेत. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, अपंग असो किंवा मूकबधीर असो, प्रत्येकाला याच्यातून जावंच लागत आहे. पण म्हणून प्रत्येकानं जगणं सोडून द्यायचं का? प्रत्येकाने प्रयत्न करणं सोडून द्यायचं का? तर नाही मित्रांनो. आज 80% लोकांच्या अपयशाची महत्वाची 5 कारणं आपण शोधली आहेत. जर आपलं अपयश काय येतंय या 5 कारणांवरती जर तुम्ही काम केलं आणि त्याच्यावरती मात केली तर तुम्ही तुमची प्रगती चांगल्या पद्धतीने करू शकता. तर यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे परिस्थिती. परिस्थिती प्रत्येकाची सारखी नसते. कोण गरीब असतो, कोण श्रीमंत असतो. पण श्रीमंतीमध्ये सुद्धा कितीतरी धोके येतात, कितीतरी लॉस होतात. म्हणून परिस्थिती हे तुमचं कारण ठरू शकत नाही. आपली परिस्थिती कधीही सेम राहत नाही, ती चेंज होत राहत असते. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी जिद्द हवी, कष्ट करण्याची तयारी हवी. आणि जर एकदा का तुम्ही या परिस्थितीवरती मात केली, हे परिस्थितीचं कारण बाजूला ठेवून तुमच्या ध्येयावरती फोकस केला तर याच्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता. त्याच्यामुळं जोपर्यंत या परिस्थितीला तुम्ही स्वीकारत नाही, जुमानत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती तुम्हाला आडवी येऊ शकत नाही. दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे अपुरं शिक्षण. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एक खूप छान वाक्य सांगितलं आहे की शालेय शिक्षण म्हणजे शिक्षण नाही, तर शिक्षण म्हणजे तुमच्या अनुभवातून आलेलं शिक्षण. आज कितीतरी लोक असे आहेत ज्यांना वाटतं मी चांगलं शिक्षण घेतलं नाही, अकॅडमिक शिक्षण घेतलेलं नाही, त्याच्यामुळे मी पाठीमागं आहे, त्याच्यामुळे मी आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. पण असं नाही. तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावरती, तुम्ही तुमच्या स्किलच्या जोरावरती खूप प्रगती करू शकता. फक्त हा न्यूनगंड तुम्ही बाजूला केला पाहिजे. तुम्ही जे शिक्षण पुरं आहे असं तुम्हाला वाटतं, परिस्थितीमुळे तुम्हाला शिक्षण घेता आलं नसेल तर ते आत्ता तुम्ही शिक्षण पूर्ण करा. शिक्षण घेण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. तुम्ही कोणत्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकता. ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, जिथे तुम्ही काम करत आहात, तिथलं स्किल वाढवा, तिथल्या सिस्टम समजून घ्या, तिथल्या पद्धती समजून घ्या आणि त्याच्यामध्ये स्वतःला इम्प्रूव्हमेंट करा. एकदा का तुम्ही तुमच्या स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं की आपोआप तुमच्या प्रगतीमध्ये इम्प्रूव्हमेंट होत असते. याच्या पुढचं कारण म्हणजे मी काहीही करू शकत नाही. हा खूप मोठा न्यूनगंड आज 80% लोकांच्या मनामध्ये आहे. आपल्यामध्ये ती पॉवर आहे, आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की आपण खूप काही करू शकतो. पण आपण स्वतःमध्ये एक लिमिटेशन लावून ठेवलेलं आहे. स्वतःच्या मनाला बांधून ठेवलं आहे की मी काहीच करू शकत नाही. मी काहीही करू शकत नाही म्हणण्यापेक्षा मी खूप काही करू शकतो असं ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस ह्या न्यूनगंड तुमच्या मनातून निघून गेलेला असेल. पुढचं आणि महत्वाचं कारण आहे संगत. आपल्याकडे ती एक म्हण आहे की ढवळे शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पण गुण लागला. मित्रांनो, आपल्या संगतीचा आपल्या जीवनावरती खूप परिणाम होत असतो. चांगली संगत नेहमी आपल्याला यशाकडे नेते. जे लोक आपल्या संगतीत असतात त्यांच्या विचारांचा आणि दृष्टिकोनाचा आपल्यावरती परिणाम होत असतोय. लक्षात ठेवा, जर तुमची संगत नकारात्मक असेल, आळशी असेल किंवा ध्येयाची नसेल तर तुमची वाट लागण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ते तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकवतात आणि तुमच्या यशापासून दूर नेतात. आजकाल आपण पाहतो लहान वयात सुद्धा कितीतरी मुलं चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीन आणि नशेच्या आहारी गेलेले आहेत. नेहमी प्रयत्न करा की आपल्या आजूबाजूला सकारात्मक विचार करणारे असावेत. जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहिलात तर तुमचे विचार मोठे होतील, तुमची ध्येय मोठे होतील, तुमच्या प्रगतीची गती वाढेल, आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याच्या कॉन्फिडन्स वाढेल, संकटाच्या काळात मार्गदर्शन करणारा विचार तुम्हाला भेटतील. मित्रांनो, याच्या पुढचं आणि महत्वाचं कारण म्हणजे अहंकार. तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या सामर्थ्याचा, तुमच्या संपत्तीचा तुम्हाला गर्व असणे चांगलंच आहे. पण हाच गर्व जर अहंकारात जर गेला तर तो तुम्हाला डबघायला नेण्याशिवाय राहणार नाही. अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं.
मला सगळंच जमतं असा दिंडोरा पिटणं आणि कालांतराने अहंकारी माणूस इतरांना कमी लेखतो आणि त्यांच्या विचारांचा अनादर करतो. अहंकारामुळे फक्त तुमचेच इतरांशी संबंध बिघडत नाही तर तुमच्या परिवारालाही त्याची झळ सोसावी लागते. जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा शिकण्याची इच्छा कमी होते. असे लोक शिकण्यास तयार होत नाहीत कारण यांना वाटतं की आम्हाला सगळंच जमतं. अहंकारचा सर्वात दुष्परिणाम म्हणजे तो आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. अहंकारामुळे आपली प्रगती थांबते, आपले काम मागे पडते आणि आपल्या अपयशाला सुरुवात होते. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर सुरुवातीला तुमच्या अहंकारावर मात करावी लागेल. तुम्हाला तुमच्या चुका शोधाव्या लागतील आणि त्याच्यावर ते काम करून त्या सुधाराव्या लागतील. मित्रांनो, ही 5 कारणे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केली आणि त्यात आपण कुठे बसतो हे जर शोधून काढले, शांत बसून विचार केला तर तुम्हाला नक्कीच याच्या मागे एक कारण दिसून येईल. परिस्थितीला कधीही नाकारू नका, शिक्षणाला कधीही थांबवू नका. मी काहीही करू शकतो असा आत्मविश्वास बाळगा. योग्य संगत निवडा आणि अहंकाराला बाय बाय करा. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल. लाईक करणं, शेअर करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. नमस्कार.